तर मित्र फायनली वाजलेला 1:30 आणि झालं आपलं सोयाबीन लावून. आहे बघा, हे आहे टोकन यंत्र. हे गाईज गुड मॉर्निंग. तर वाजल्यात सकाळचे 9. तर झाले आपल्या ब्लॉगची सुरुवात. तर खूप दिवस झाले आपल्या वावरात काही चक्कर मारला नाही, म्हणजे आपल्या शेतात. तर आलो डायरेक्ट सकाळीच उठून. मस्त हवा आहे, थंडगार, आणि वातावरण पण आहे मस्त झालेलं एकदम भयंकर. आजूबाजून पूर्ण हिरवा आहे. आणि आहे आमचा शेतरस्ता. कारण पेरलं त्या दिवशी आलो होतो शेतात, त्यानंतर आलोच नाही, कारण आता पाऊसच नाही आहे. 3-4 दिवस झाले, म्हणजे 5 दिवस झाले असतील जवळपास, म्हणून काही चक्कर मारला नाही. पण तर दाखवतो तुम्हाला आता आपलं सोयाबीन कसं आहे. तर समोर जाऊन आणखी दूर आहे थोडं शेत, 2-3 वावरं क्रॉस करावं लागतात, नंतर ते आपलं शेत. आणि हा असा आमचा काही रस्ता, हा शेत रस्ता. आणि इकडून तिकडून मस्त हा झाडं हिरवेगार. आणि हे बघा, इथून आहे रस्ता आपला. हे इथून जायचं डायरेक्ट सरळ आपल्या शेतात रस्ता जाते. हा या रस्त्याने डायरेक्ट सरळ जर गेलं की आपलं शेत शेते. जर आले तुम्ही तर दिसून जातं डायरेक्ट रस्ता. आणि भाई व्ह्यू खतरनाक पहिला आजचा. हे बघा काय करमू राहिलं मस्त. आणि सोयाबीन काही जणांचे परत पेरले, काही येऊ राहिले सोयाबीन. आणि हे बघा, हे वावर झालं पूर्ण हिरवं, ते पण झालं हिरवं. तर फायनली पोचलो शेतात. तर हे बघा मागं तुम्हाला इथं पेरेल दिसत नाही, कारण इथं इतकं ओलं होतं खूप सारं. ट्रॅक्टर पण चालत नव्हतं. तर आता 2-3 बाया सांगून एवढं सोयाबीन लावून घ्यावं लागते. आणि बाकी आपलं सोयाबीन हे इकडे आहे. सोयाबीन बघू शकता पूर्ण निघलेला आहे एकदम. हे बघा, असं आहे आपलं सोयाबीन. कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, आणि इकडून हे वेगळं सोयाबीन आहे. हे बघा, याले डवरे पण झाले. हे आधी पेरलेलं होतं, आणि याच्याच जवळ इकडून हे वेगळं आहे. आणि हे बी शेत माझं होतं आधी. 1 एकर ते विकणं पडलं. आमच्या दादाला काम होतं थोडं, त्यांच्या हिशोब त्यांना विकून टाकलं. आणि हे आपलं आता बाकीचं इकडचं राहिलेलं पूर्ण. तर असं आहे आपलं सोयाबीन. याच्यावर आता म्हणजे जवळपास 8-10 दिवस झाले, 11 दिवसात झाले सोयाबीन. आणि जर पाणी गिनी पडलं समजा, तर मस्त जर एक फवारा होते तणनाशकाचा. आणि सोयाबीन पण मस्त निघलेलं आहे एकसारखं सगळ्याच वावरातलं, म्हणजे पाहायचं कामच नाही. आता आलो आहे डायरेक्ट वावराच्या वरच्या कोपऱ्यात. आणि तिकडे बघा किती लंबा आहे सोयाबीन एकदम, म्हणजे खाली लांबी जास्त आणि रुंदी कमी आहे. आणि इकडून कॅनोलचा भाग बघा, हा जंगल खतरनाकवाला एकदम. इकडून आहे कॅनोल खाली. त्या कॅनोलला आता पाणी नसते, फक्त हिवाळ्यात असते. गहू हरभरा तेव्हा असते. आणि हे आपलं सोयाबीन. आणि आपल्या वावरातली बोरीच झाड, याले बोरं येतात, एकदम गोड बोर आहे. पण आता काही नाही, हिरवीगार होत चालली आता. आणि हा व्ह्यू वावरातला. तर फायनली निघलो आता वावराच्या बाहेर, आणि लागलो आपल्या रस्त्यावर, शेत रस्त्यावर. आणि चाललो आता घरी. घरून लागते परत, कारण आता धुरे फवाराचे बाकी आहेत. धुरे गिरे फवारून घेतो, कारण धुऱ्यावर पण तण निघलं असं एवढं झालं. तर मित्र आता वाजल्यात दुपारचे 12:30. आणि शेतातून मगाशी घरी गेलो आणि परत आलो जेवण करून सोयाबीन आणलं लावासाठी. आणि चालू आहे लावणं. आता थकलो आणि मोबाईल काढला बाहेर. बापरे, खतरनाक गरमी झाली.
यशले पण आणलं तिकडून आणि सोबत मी तो बसला होता, मस्त बसलो थोडा वेळ, कारण भयंकर गरमी होत आहे. तो बघा तिकडे यश आहे, तो आहे तिकडल्या झाडाखाली उभा. आणि हे बघा इकडलं सोयाबीन, हवा पण सुटली आहे मस्त. हे बघा सोयाबीन मस्त दिसते. यावेळेचे सोयाबीन थोडे लेट आहेत, लहानच दिसतं सोयाबीनचे झाडे बघा. नाही तर सध्या सोयाबीन डवऱ्यावर असतं. अजून तणनाशक पण नाही झालं आमच्या इकडे. काही लोकांचं झालं, काही लोकांचं बाकी आहे, काही लोक डवरे चालू आहेत. हे कुठे चाललं, इकडे चाललं विहिरीवर. बापरे, आवाज बी जात नाही, कारण की हवा इकडेच आहे सगळी खाली, तर आवाज पण जात नाही आहे. आलं ऊन आता. हे बघा सध्या सावली होती, आलं ऊन. पुढे सावली आहे, ते चाललं ऊन पुढे पुढे. ते बघा. ओ भाई साहब, आज तर गरमी पण होऊ राहिली. आणि पाणी येते का काय माहीत. घाम पण आला पूर्ण, खतरनाक. काम पण चालू आहे मागे तिकडे बाया सोयाबीन लावासाठी. तर मित्र, फायनली सोयाबीन झालं अर्ध लावणं. आणि हे बघा टोकन यंत्र आणलं मी आता. एका मित्राला कॉल केला बाबूराजा, आणि आणलं त्याचं टोकन यंत्र. आणि हे बघा हे चालू आहे आपलं टोकन यंत्र लावणं. काही तास जरा मागं पुढे होतात, तेवढे ॲडजस्ट करून घ्यायचं लागतात. आता हे गा आमचा माणूस, बायाची गँग बसली जेवायला तिकडे. घरच्याच बाया आहेत, काही टेन्शन नाही. तर हे बघा तासं किती खतरनाक दिसतात. गेला ह्या किती दूर घेऊन तासं, आणखी एवढं बाकी आहे, होऊन जाते बातच. आणि हे टोकन यंत्र आणलं की फास्ट काम होते एकदम, हातानं लावल्यापेक्षा मस्त आहे काम. आणि होते पण. आता अर्ध्या तासात लावणं, अर्ध झालं, अर्ध बाकी आहे. तर मित्र, फायनली वाजलेला 1:30 आणि झालं आपलं सोयाबीन लावणं. हे बघा हे आहे टोकन यंत्र. चांगली थंडीगार झाली आज. आणि हे बघा सोयाबीन लाल किती मस्त दिसत आहे आता इकडलं. हे आहे टोकन यंत्र, हे काढलं सोयाबीन यात. आणि हे आहे बाकीचं हे. आणि ह्या इथं खत पडलेलं, आता ते टाकून देतो याले. हवा सुटली आता मस्त, करमू राहिलं जरा, घाम बी जाते, थंडी हवा बी आहे, काम बी होते, आणि मजा येऊ राहिली जरा काम करायला. हवा असली की थोडी मजा येते काम करायला चांगलीच. ओ भाई साहब, काय हवा आहे मस्त थंडीगार. असं वाटते बसून राहा मस्त शांततेत, पण बस नाही लागत, काम बी करावं लागते. आणि एका डोळ्याचा इकडून उजेड येतं, एक डोळा लागते थोडा. तर बघा वातावरण पण हवेचं झालं आहे. पाण्याची शक्यता काही दिसत नाही आहे. पाणी पाहिजे आता, कारण खूप दिवस झाले सोयाबीनला पाणी पण नाही आहे.